हॅलो स्टुडंट्स, मी प्रोफेसर मृणाल चकोते. आपण मॅनेजमेंट सब्जेक्टचा युनिट नंबर 2 प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग ॲट सुपरवायझरी लेवल ह्यातील नेक्स्ट पॉईंट बघतो आहे. ठीक आहे, तर कोणतं पॉईंट आहे बघा, ॲडव्हान्टेजेस ऑफ प्लॅनिंग बाय सुपरवायझर. ॲडव्हान्टेजेस ऑफ प्लॅनिंग बाय सुपरवायझर. तर आपण ॲडव्हान्टेजेस बघणार आहे कशाचे, प्लॅनिंग सुपरवायझरचे. सुपरवायझरनं प्लॅनिंग केल्यानंतरनं काय काय ॲडव्हान्टेजेस आहेत तर ते आपण काय करणार आहे आता बघणार आहे. बघा, इट गिव्स द डायरेक्शन टू वर्कर्स. म्हणजे जर सुपरवायझरनं प्लॅनिंग केल्यामुळे काय होईल की जे जे वर्कर्स आहेत तर त्या वर्कर्सना काय मिळू शकतं बघा, डायरेक्शन मिळू शकते. म्हणजे एक पर्टिक्युलर दिशा भेटू शकते की वर्कर्स आहेत, तुम्ही हे काम करा, हे प्लॅनिंग केल्याप्रमाणे हे वर्किंग करा, त्याला आपण डेडलाईन देणार. ह्या सगळ्या गोष्टी करून जे आपण प्लॅनिंग करतो तर त्याला काय होईल, वर्कर्सना एक डायरेक्शन भेटेल. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय बघा, प्लॅनिंग कॅन रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ चेंजेस. मग काय होतं बघा की प्लॅनिंगमुळे काय होऊ शकतो, जे काही आपण चेंजेस करणार आहे तर चेंजेस जे आपण करणार आहे तर त्याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो बघा, रिड्यूस होऊ शकतो. कशामुळे, प्लॅनिंगमुळे काय होतं बघा, रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ चेंजेस. ठीक आहे, इट रिड्यूस वेस्टेज पण रिड्यूस होतो. कशामुळे, प्लॅनिंगमुळे काय होतं, वेस्टेज पण काय होतं बघा, रिड्यूस होतं. बरोबर आहे ना. प्लॅनिंग केल्यामुळे जे वेस्टेज होतं, म्हणजे ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्याच गोष्टी आपण प्लॅनिंग केल्यामुळे का होणार आहे, करू शकणार आहे. म्हणजे ऑलरेडी आपण प्लॅन केल्यामुळे त्याप्रमाणेच त्याचं एक्झिक्युशन व्यवस्थित करणार आहे. त्यामुळे काय होणार आहे बघा, वेस्टेज पण तिथं रिड्यूस होतं. ठीक आहे, त्या आणखीन काय बघा, प्लॅनिंग इस्टॅब्लिशेस ऑब्जेक्टिव्ज ऑफ स्टँडर्ड दॅट फॅसिलिटेट कंट्रोल. मग काय होतं बघा आणखीन प्लॅनिंगमुळे की काय इस्टॅब्लिश होतं, ऑब्जेक्टिव्ज. प्लॅनिंग इस्टॅब्लिश ऑब्जेक्टिव्ज म्हणजे काय की प्लॅनिंगमुळे जे काही व्यवस्थितपणे जे काही आपलं ऑब्जेक्टिव्ज आहेत तर ते ऑब्जेक्टिव्ज इस्टॅब्लिश करण्यासाठी आपण जे काय ऑब्जेक्टिव्ह इस्टॅब्लिश करणार आहे आपण तर ते जे काही सुलभ किंवा नामांकित ऑब्जेक्टिव्ज आपण इस्टॅब्लिश करणार आहे तर त्या प्लॅनिंगमुळे आपण काय करू शकतो, तर कंट्रोल करू शकतो. काय करू शकतो आपण, फॅसिलिटेट कंट्रोल. ठीक आहे, त्यानंतर बघा, ड्यू टू प्लॅनिंग देअर इज अ बेटर युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. प्लॅनिंगमुळे काय होईल की ड्यू टू प्लॅनिंग देअर इज बेटर युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. जे काही रिसोर्सेस आहेत, म्हणजे कुठला रिसोर्सेस कुठं यूज करायचा, कुठला रिसोर्सेस कधी यूज करणार आहे, त्या रिसोर्सेसचा यूज कुठल्या कामासाठी होणार आहे आणि प्रत्येक रिसोर्सेस व्यवस्थितपणे यूज होतो का नाही, हे व्यवस्थितपणे जर जेव्हा आपण प्लॅनिंग करेल तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं बघा, प्लॅनिंगमुळे काय होऊ शकतं, बेटर युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. प्लॅनिंगमुळे काय होईल, बेटर युटिलायझेशन म्हणजे काय, यूज. आणि जास्तीत जास्त आपण त्या रिसोर्सेस आपण काय करू शकेल, प्लॅनिंगमुळे यूज करू शकेल. ठीक आहे, प्लॅनिंग मिनिमाइज द फ्युचर अनसर्टनिटीज. प्लॅनिंगमुळे काय होऊ शकतं बघा की फ्युचरमध्ये जे काय अनसर्टनिटीज येणार आहेत तर ते काय होईल, मिनिमाइज होईल. जेव्हा आपण प्लॅनिंग केल्यामुळे ते प्लॅनिंग वाईज आपण सगळं वर्किंग करत असल्यामुळे काय होईल, अनसर्टनिटीज, फ्युचरमध्ये येणारे अनसर्टनिटीज काय होतील, मिनिमाइज होतील. ठीक आहे, प्लॅनिंग प्रोमोट्स ग्रोथ अँड इम्प्रूव्हमेंट. प्लॅनिंगमुळे काय होतं बघा, ग्रोथ आणि इम्प्रूव्हमेंट होते. ग्रोथ म्हणजे एखादं नियोजन व्यवस्थितपणे केल्यामुळे आपल्याला काय होतं बघा की एखाद्या गोष्टीसाठी प्रोमोट भेटतं. कशासाठी, ग्रोथ आणि इम्प्रूव्हमेंटसाठी आपल्याला काय भेटतं, प्रोमोट मिळतं. ठीक आहे, कशामुळे, प्लॅनिंगमुळे. म्हणजे व्यवस्थितपणे आपण ग्रोथ करू शकतो आणि व्यवस्थितपणे इम्प्रूव्ह करू शकतो. ह्यासाठी आपल्याला प्लॅनिंगमुळे काय मिळतं बघा, प्रोत्साहन भेटतं. ह्यासाठी प्लॅनिंगमुळे आपल्याला काय भेटतं बघा, प्रोत्साहन मिळतं. ठीक आहे, तर हे काय होते बघा, ॲडव्हान्टेजेस कशाचे, प्लॅनिंगचे बाय सुपरवायझर. इट गिव्स द डायरेक्शन टू वर्क. Planning can reduce the impact of change. It reduce wastage. Planning establish objective of standard that facilitate control. Due to planning, there is better utilization of resources. Planning minimize the future uncertainties. Planning promote growth and इम्प्रूव्हमेंट. ठीक आहे, लक्षात आलं ॲडव्हान्टेजेस ऑफ प्लॅनिंग. ठीक आहे,
त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट आहे लिमिटेशन ऑफ प्लॅनिंग बाय सुपरवायझर. तर कोणते कोणते लिमिटेशन्स आहेत बघा. वेन देअर इज चेंज इन टेक्नॉलॉजी, वेन देअर इज चेंज इन टेक्नॉलॉजी द कंप्लीट प्लॅन फेल. म्हणजे बघा जर सपोज आपण काय केलं, टेक्नॉलॉजी चेंज केली तर काय होऊ शकतं बघा, की पूर्ण प्लॅन आपला काय होऊ शकतो, फेल होऊ शकतो. बरोबर आहे ना. म्हणजे काय बघा ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे त्यांनी, की आपण एखाद्या गोष्टीचं आपण कशाचे लिमिटेशन्स बघतो, प्लॅनिंग बाय सुपरवायझर. बरोबर आहे, प्लॅनिंग बाय सुपरवायझर. ठीक आहे, त्याचे आपण काय बघतोय बघा, लिमिटेशन्स बघतोय. ठीक आहे, म्हणजे काय एखाद्या टेक्नॉलॉजीमध्ये बदल झाल्यानंतर काय होतं, की पूर्ण आपलं जे काही प्लॅनिंग आहे तर ते काय होतं, फेल होतं. बरोबर आहे ना. एखाद्या टेक्नॉलॉजीमध्ये चेंज केल्यामुळे पूर्ण प्लॅनिंग आपलं काय होतं, फेल होतं. बरोबर आहे, हे एक त्याचं काय आहे बघा, लिमिटेशन आहे. ठीक आहे, त्यानंतर ना बघा ड्यू टू प्लॅनड रूट ऑफ वर्क देअर कॅन बी प्रॉब्लेम वेन इमर्जन्सी सिच्युएशन अराईज. म्हणजे ड्यू टू प्लॅन रूट ऑफ वर्क म्हणजे एखादं आपलं काम आहे आणि त्याचं नियोजन आपण व्यवस्थितपणे केले. ठीक आहे, मग इमर्जन्सी सिच्युएशन जेव्हा अराईज होते तेव्हा काय होतं असतं बघा, की प्रॉब्लेम होऊ शकतो. ड्यू टू प्लॅन रूट ऑफ वर्क म्हणजे एखाद्या कामाच्या नियोजित व्यवस्थित रूट चालू आहे आणि इमर्जन्सी सिच्युएशन आलं आहे म्हणजे आपलं व्यवस्थित आपलं एक्झिक्युशन चालू आहे. म्हणजे आपलं पण बघा आता कॉलेज व्यवस्थित चालू होतं. बरोबर आहे, आणि इमर्जन्सी सिच्युएशन अराईज झालं त्यामुळे काय होतं, आपण जे प्लॅन केलं आहे त्या प्लॅनमध्ये काय झालेलं आहे, आता प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. हे काय बघा त्याचं लिमिटेशन आहे. म्हणजे ड्यू टू प्लॅन रूट ऑफ वर्क देअर कॅन बी प्रॉब्लेम वेन इमर्जन्सी सिच्युएशन अराईज. ठीक आहे, मग इमर्जन्सी सिच्युएशन अराईज झाल्यानंतरनं प्रॉब्लेम काय होतो, तिथं क्रिएट होतो. आणि कशामध्ये, रूटिंगमध्ये, जे काय आपलं प्लॅन केलेलं आहे रूटिंग वर्कमध्ये. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय बघा, सुपरवायझर मे लॉस मोर टाईम टू डू प्रिसियस प्लॅनिंग. म्हणजे काय बघा, सुपरवायझर मे लॉस मोर टाईम म्हणजे सुपरवायझर काय करतो, भरपूर टाईम त्याच्यामध्ये काय केलेला असतो बघा, तो घालवलेला असतो. कशासाठी, की प्रिसायसेस प्लॅनिंगसाठी, व्यवस्थित म्हणजे तंतोतंत नियोजन करण्यासाठी त्यानं काय केलेलं असतं बघा, भरपूर टाईम, मोर टाईम ते काय केलेला असतो त्याच्यामध्ये लॉस केलेला असतो. कोण, सुपरवायझर. हे एक त्याचं काय आहे बघा, लिमिटेशन आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय बघा, सिस्टिमॅटिक प्लॅन युजिंग. म्हणजे जर सिस्टिमॅटिक प्लॅन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला यूज काय करायला पाहिजे बघा, सायंटिफिक मेथड यूज करायला पाहिजे. मग सायंटिफिक मेथड ही काय असते, कॉस्टली असते. बरोबर आहे, काय सांगितलं बघा, सिस्टिमॅटिक प्लॅन यूज करण्यासाठी सायंटिफिक मेथड आपल्याला काय करायला पाहिजे, यूज करायला हवी सिस्टिमॅटिक प्लॅनसाठी. मग सायंटिफिक मेथड ही काय असते बघा, कॉस्टली असते. तर हे काय झालं बघा, त्याचं लिमिटेशन्स झालं. लक्षात आलं, लिमिटेशन्स ऑफ प्लॅनिंग बाय सुपरवायझर, लिमिटेशन्स लक्षात आले. ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट कोणता आहे, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लॅनिंग. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लॅनिंग बाय सुपरवायझर. तर कोणते कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बघा. ठीक आहे, छोटे छोटे पॉईंट्स आहेत बघा आपल्या ह्या मॅनेजमेंटचे आणि सोपे सोपे पॉईंट्स आहेत जे तुम्ही रेग्युलर यूजमध्ये होतात. त्यामुळे जास्त काय तुम्हाला मॅनेजमेंटचा स्टडी करायची गरज नाही आहे. खरं स्टडी करणे हे तर गरजेचं आहेच. ठीक आहे, तर बघा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लॅनिंग ह्याच्यामध्ये कोणते कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बघा. इट इज ॲन इंटरडिपेंड प्रोसेस. म्हणजे काय बघा, प्लॅनिंग हा काय आहे बघा, इट इज ॲन इंटरडिपेंड प्रोसेस. कसला, इंटरडिपेंड प्रोसेस आहे. ठीक आहे, ग्रोथ अँड प्रॉस्पेरिटी ऑफ द डिपार्टमेंट डिपेंड अपॉन क्वालिटी ऑफ प्लॅनिंग. ठीक आहे, म्हणजे काय बघा, ग्रोथ आणि प्रॉस्पेरिटी म्हणजे काय, की जे काही आपलं डिपार्टमेंट आहे हां, तर त्याची जी काही ॲव्हरेज म्हणजेच काय, की हाय क्वालिटी जी काय आहे तर ते कशावर डिपेंड असणार आहे बघा, क्वालिटी ऑफ प्लॅनिंग. आपल्या प्लॅनिंगच्या क्वालिटीवर त्याची ग्रोथ आणि त्याची
जी काही गुणवत्ता म्हणा, म्हणजे चांगली गुणवत्ता जी आहे तर तिची ग्रोथ आणि गुणवत्ता ही कशावर डिपेंड असणार आहे, आपण कोणत्या क्वालिटीचं प्लॅनिंग केलेलं आहे त्याच्यावर काय असणार आहे, ते डिपेंड असणार आहे. ठीक आहे. प्लॅनिंग इज नथिंग बट लुकिंग इन टू द फ्युचर. ठीक आहे. प्लॅनिंग म्हणजे काय की नथिंग बट लुकिंग इन टू द फ्युचर, म्हणजे आपण जे काही प्लॅनिंग करतो आहे याचा अर्थ जे काही फ्युचरकडे आपण लुकिंग करतो आहे असं नाही. बरोबर आहे. प्लॅनिंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस. प्लॅनिंग हे काय एक कंटिन्युअसली प्रोसेस आहे. प्लॅनिंग हे काय आहे, कंटिन्युअसली प्रोसेस आहे. ठीक आहे. प्लॅनिंग इन्व्हॉल्व्स द प्री डिटरमाइनड लाईन ऑफ ॲक्शन. प्लॅनिंग हे काय आहे, डिटरमाइनड लाईन ऑफ ॲक्शन आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, प्लॅनिंग इंटिग्रेट्स व्हेरियस ॲक्टिव्हिटी ऑफ डिपार्टमेंट. प्लॅनिंगमध्ये व्हेरियस ॲक्टिव्हिटी ऑफ डिपार्टमेंट काय केलेले आहेत बघा, इंटिग्रेट म्हणजे काय, एकत्रित केलेली आहेत. प्लॅनिंगमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज एकत्रित केलेल्या असतात. ठीक आहे. लक्षात आले. हे काय झाले बघा आपले कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लॅनिंग. काय झाले हे आपले कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लॅनिंग. ठीक आहे. तर त्यानंतर बघा, इन्फॉर्मेशन निडेड फॉर प्लॅनिंग ॲक्टिव्हिटी. तर प्लॅनिंग ॲक्टिव्हिटीसाठी कोणती कोणती इन्फॉर्मेशन निडेड आहेत, तर बघा, नंबर ऑफ जॉब टू बी डन. नंबर ऑफ जॉब्स टू बी डन, किती नंबर ऑफ जॉब्स डन करायचे आहेत. ठीक आहे. क्वालिटी ऑफ वर्क एक्सपेक्टेड. क्वालिटी ऑफ वर्क तिथं एक्सपेक्टेड आहे, म्हणजे चांगल्या क्वालिटीचा वर्क तिथं काय आहे, एक्सपेक्टेड आहे. अवेलेबल रिसोर्सेस, कोणते कोणते अवेलेबल रिसोर्सेस आहेत, वर्कर असेल, स्टाफ असेल, मशीन असेल, इक्विपमेंट्स असतील, टूल्स असतील, तर हे सगळे अवेलेबल रिसोर्सेस निडेड आहेत. म्हणजे इन्फॉर्मेशन निडेड फॉर प्लॅनिंग ॲक्टिव्हिटी. कोणती कोणती इन्फॉर्मेशन गरजेची आहे, तर नंबर ऑफ जॉब्स टू बी डन, त्यानंतरनं क्वालिटी ऑफ वर्क्स हवे, त्यानंतरनं रिसोर्सेस सगळे हवे, जे काही वर्कर, स्टाफ, मशीन, इक्विपमेंट, टूल्स, सिस्टमॅटिक प्रोसिजर, सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स पाहिजे, टाईम एक्सपेक्टेशन्स हवं, कधी टायमिंग डेडलाईन हवं, त्याला टाईम किती हवा आहे, एखादं वर्क कंप्लीट करण्यासाठी त्याचं टायमिंग किती पाहिजे आहे, तर टाईम एक्सपेक्टेशन्स पाहिजे त्याला. डिपेंडन्सी ऑफ ऑपरेशन फॉर स्मूथ फ्लो ऑफ वर्क. जे काही ऑपरेशन आहे तर ते कसं हवं बघा, स्मूथ फ्लो ऑफ वर्कमध्ये त्याचं जे काही ऑपरेशन आहे तर ते हवं स्मूथ वर्क ऑफ फ्लोमध्ये हवं, फ्लो ऑफ वर्क, स्मूथ फ्लो ऑफ वर्कमध्ये. तर ही इन्फॉर्मेशन निडेड आहे कशासाठी, प्लॅनिंग ॲक्टिव्हिटीसाठी. एवढी इन्फॉर्मेशन गरजेची आहे. नंबर ऑफ जॉब, क्वालिटी ऑफ वर्क, रिसोर्सेस, सिस्टमॅटिक प्रोसिजर, सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन, टाईम एक्सपेक्टेशन्स अँड स्मूथ फ्लो ऑफ वर्क ऑपरेशन फॉर स्मूथ फ्लो ऑफ वर्क. ठीक आहे. तर ह्या गोष्टी गरजेच्या आहेत प्लॅनिंग ॲक्टिव्हिटीसाठी. ठीक आहे. त्यानंतर बघा, नेक्स्ट पॉईंट आहे, तर तो कोणता पॉईंट आहे बघा, डीलिंग ऑर स्टेप्स इन प्लॅनिंग ॲक्टिव्हिटी. कोणत्या कोणत्या प्लॅनिंग ॲक्टिव्हिटीज आहेत, तर त्याच्या प्लॅनिंग ॲक्टिव्हिटीजच्या स्टेप्स. तर बघा, टोटल 19 स्टेप्स आहेत कशाच्या, प्लॅनिंग ॲक्टिव्हिटीजच्या. तर कोणत्या कोणत्या स्टेप्स आहेत बघा, म्हणजे एखादा प्रोजेक्ट तुम्ही करणार असाल तर त्या प्रोजेक्टचं स्टेप बाय प्रोसिजर कशी असणार आहे, किंवा एखादं तुम्ही बिझनेस स्टार्ट करणार आहे तर ते बिझनेस स्टार्ट करण्यासाठी तुम्ही एखादं प्लॅनिंग करताय, तर ते प्लॅनिंग करत असताना त्याची स्टेप्स काय असणार आहेत त्या प्लॅनिंग ॲक्टिव्हिटीची, तर ते स्टेप्स आपण आता काय करणार आहे इथं बघणार आहे. ठीक आहे. तर फर्स्ट काय आहे बघा, स्टडी ऑफ रिक्वायरमेंट. बरोबर आहे ना, स्टडी ऑफ रिक्वायरमेंट. आत्ताच्या मार्केटमध्ये कशाची रिक्वायरमेंट आहे ह्याचं स्टडी करणे गरजेचं आहे ना. बरोबर आहे ना. म्हणजे जर एखाद्याची रिक्वायरमेंट नकोच आहे, एखादी वस्तू सध्या मार्केटमध्ये कोणीच घेत नाही आहेत आणि तीच आपण आता सध्या प्लॅनिंग करतो आहे आणि त्याचंच आपण सध्या ती ॲक्टिव्हिटी आपण आता सध्या प्रोड्यूस करणार आहे आणि त्याचं प्लॅनिंग करणार आहे, हे काय उपयोग होणार आहे का त्याच्यासाठी, नाही. त्यामुळे रिक्वायरमेंट कशाची आहे, काय गरजेचं आहे ह्याचं स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे काय बघा, स्टडी ऑफ रिक्वायरमेंट. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, अंडरस्टँड द टार्गेट अंडरस्टँड करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय बघा, की मेन तुमचा टार्गेट काय आहे,
तुम्ही किती मार्केटमध्ये आता सध्या कशाची रिक्वायरमेंट आहे, बरं ठीक आहे, लक्षात आली ह्याची रिक्वायरमेंट आहे, ठीक आहे. मग ती रिक्वायरमेंट आहे, मग त्याचं तुम्ही प्रोडक्शन किती करणार आहे, तुमचं टार्गेट किती आहे, तुम्ही इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये किती करणार आहे, तर ते टार्गेट तुम्ही पहिल्यांदा अंडरस्टँड करून घेणार आहे. टार्गेट जर तुम्हाला माहीत नसेल आणि फक्त तुम्ही प्लॅनिंग करत असाल तर त्याचा यूज काय होईल का नाही. त्यामुळे अंडरस्टँड द टार्गेट्स, पहिल्यांदा टार्गेट अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. स्टडी ऑफ ड्रॉइंग्स अँड डिझायनिंग, मग काय कशाचं स्टडी करणार आपण, ड्रॉइंग अँड डिझायनिंगचं काय करणार आपण, स्टडी करणार, ठीक आहे. त्यानंतर बघा डिसाइडिंग ॲक्शन प्लॅन, मग त्याप्रमाणे कसं प्लॅनिंग करणार आहे, तर ॲक्शन प्लॅन आपण काय करणार, डिसाईड करणार. ॲक्शन प्लॅन काय करणार आपण पहिल्यांदा बघा डिसाईड करणार. म्हणजे काय की आता एखाद्या गोष्ट आपण तुम्ही करणार आहे, मग पहिल्यांदा ह्या वर्षाचं टार्गेट किती आहे ते टार्गेट तुम्ही ठरवला, त्यानंतर त्याच्याप्रमाणे तुम्ही डिझायनिंग केला, ड्रॉइंग केला आणि त्याचं स्टडी केला. मग ते केल्यानंतर तुम्ही ॲक्शन प्लॅन डिसाईड करणार. म्हणजे त्याप्रमाणे ॲक्शन प्लॅन म्हणजे तुम्ही कशी ॲक्शन घेणार आहे, त्याचं प्लॅनिंग कसं असणार आहे ते तुम्ही काय केलं बघा डिसाईड केला. त्यानंतर काय बघा सिलेक्शन ऑफ मशीन्स, मग आता कशाचं प्रोडक्शन करणार आहे तुम्ही. मग आत्ताच्या बघा जर सपोज फॉर एक्झाम्पल म्हणून तुम्हाला देते, छोटा स्मॉल स्केल बिझनेससाठी फॉर एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला देते बघा. स्टडी ऑफ रिक्वायरमेंटमध्ये आत्ताच्या स्टडीची रिक्वायरमेंटप्रमाणे आपण आज काय केलं बघा की मास्क आणि सॅनिटायझर ह्या 2 गोष्टीची रिक्वायरमेंट आहे, बरोबर आहे. मग मास्कसाठी आपण टार्गेट ठेवलं की एवढ्या टायमिंगमध्ये एवढे मास्क आपल्याला अवेलेबल करून द्यायचे आहेत. मग ते मास्क आपण काय करणार बघा प्रोड्यूस करणार, ठीक आहे. मग त्याच्यासाठी काय करणार आपण ड्रॉइंग अँड डिझायनिंग, मग कसं त्याचं ड्रॉइंग अँड डिझायनिंग असणार आहे ह्याचं स्टडी केलं. मग त्यानंतर ॲक्शन प्लॅन असणार आपण, म्हणजे काय करणार आहे नेमकं आपला प्लॅन काय असणार आहे ते ॲक्शन प्लॅन आपण काय करणार डिसाईड करणार. मग सिलेक्शन ऑफ मशीन्स, मग त्यासाठी कसले मशीन्स पाहिजे आहेत, तर त्या मशिनरी आपण काय केल्या बघा सिलेक्ट केल्या. त्यानंतर बघा डिसिजन अबाउट द इक्विपमेंट्स अँड टूल्स, मग कोणते हे मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल द्यायला लागले. असं एक्झाम्पल आपल्या सॉफ्टवेअरमध्ये पण होऊ शकतं, बरोबर आहे. असं एक्झाम्पल सॉफ्टवेअर वेगवेगळ्या कंपनीजमध्ये पण होऊ शकतं. मी हे फॉर एक्झाम्पल हे रिअल लाईफचं तुम्हाला सांगते जेणेकरून तुम्हाला समजून दे म्हणून, ठीक आहे. मग बघा डिसिजन अबाउट इक्विपमेंट्स अँड टूल्स, मग ह्यासाठी कोणते इक्विपमेंट्स लागणार आहेत, कोणते टूल्स लागणार आहेत, तर त्याचं डिसिजन घ्यायचं. त्यानंतर सिलेक्शन ऑफ रॉ मटेरियल्स अँड सपोर्टिंग मटेरियल्स, मग रॉ मटेरियल्स कुठले लागणार आहेत, तर त्या मास्कसाठी बघा N95चं मास्क असेल तर त्याच्यासाठी ते वेगळं क्लॉथ यूज केलेलं आहे. साधा मास्क असेल तर त्यासाठी वेगळा क्लॉथ यूज केलेला आहे. आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे मास्क आलेत तर त्यासाठी वेगळा क्लॉथ यूज केलेले आहेत. त्यानंतर परत त्याच्या पाठीमागं आपल्या कानाच्या पाठीमागं ते घालण्यासाठी ते वेगळं यूज केलेलं आहे. मग ह्यासाठी काय झालं बघा तो रॉ मटेरियल झाला. मग तो रॉ मटेरियल सिलेक्ट करायचं, सपोर्टिंग मटेरियल्स जे असतील तर ते सिलेक्ट करायचं. फाइंडिंग आउट द सुटेबल पर्सन टू वर्क, मग ह्या गोष्टीसाठी एक सुटेबल पर्सन लागणार आहे. आता मास्क तयार करण्यासाठी कुठल्या इंजिनियरची गरज आहे का, नाही. साधा सोपा आपला 10th पास झालेला माणूस किंवा एखादी लेडीजसुद्धा तो मास्क तयार करू शकतो, बरोबर आहे. म्हणजेच काय एक सुटेबल पर्सन आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे फाइंड आउट करणार. असं फॉर एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगायला लागले. आणखीन एकदा सांगते, सेम ॲज आपण सॉफ्टवेअरसाठी पण करू शकतो, सेम ॲज आपण मेकॅनिकलचे कुठला पण प्रोड्यूस करण्यासाठी करू शकतो, इलेक्ट्रिकलचं पण कोणती पण मशिनरीज प्रोड्यूस करण्यासाठी पण हे एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, ठीक आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट फाइंडिंग आउट द सुटेबल पर्सन. त्यानंतर अलोकेट टाईम फॉर ईच ऑपरेशन, प्रत्येक ऑपरेशनसाठी काय केलं पाहिजे टायमिंग अलोकेट केलं पाहिजे. टायमिंग अलोकेट केल्याशिवाय डेडलाईन दिल्याशिवाय ते काम वेळेवर कंप्लीट होत नाही. त्यामुळे टाईम पहिल्यांदा आपण त्याच्यामध्ये काय करणार आहे अलोकेट करणार. अलोकेट टाईम फॉर ईच ऑपरेशन, ठीक आहे. मेक अरेंजमेंट फॉर असिस्टिंग अदर डिपेंड ऑपरेशन, ठीक आहे. मेक अरेंजमेंट्स फॉर असिस्टिंग अदर डिपेंड ऑपरेशन, ठीक आहे. अदर डिपेंडंट ऑपरेशन म्हणजे काय तर बघा आणखीन मेक अरेंजमेंट केली पाहिजे कशाची, फॉर असिस्टिंग अदर डिपेंडंट ऑपरेशन्स, दुसऱ्या डिपेंडंट ऑपरेशनसाठी अरेंजमेंट केली पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर मेक अल्टरनेटिव्ह प्लॅन्स, आणि त्याच्याबरोबरच आणखीन वेगळा प्लॅन आपण तिथं काय केला पाहिजे, अल्टरनेटिव्ह प्लॅन आपण तिथं काय केला पाहिजे तयार केला पाहिजे. का अल्टरनेटिव्ह प्लॅन, तर हा एक प्लॅन आपण तयार केला आहे आणि तो प्लॅन जर सपोज आपण काय बघतोय प्लॅनिंग ॲक्टिव्हिटीचे स्टेप्स बघतोय म्हणजे आपण प्लॅनिंग करतोय, बरोबर आहे. मग एक प्लॅन आपण आता सध्या तयार केला आणि तो प्लॅन जर सपोज फेल झाला तर आपण तिथं काय केलं पाहिजे बघा अल्टरनेटिव्ह प्लॅन्स तेव्हा आपल्याला तिथं अवेलेबल हवा. मेक अ अल्टरनेटिव्ह प्लॅन, ठीक आहे. असायनिंग वर्क टू पीपल, जे काही वर्क
आपला पीपल्स आहेत तर त्या प्रत्येक पीपलला वर्क काय केलं पाहिजे, असाइन केलं पाहिजे. त्यानंतरनं डिसाइडिंग रिपोर्टिंग अथॉरिटी फॉर ईच ॲक्टिव्हिटी. प्रत्येक ॲक्टिव्हिटी जी काय आहे तर त्या ॲक्टिव्हिटीची जे काय रिपोर्टिंग आहे तर ते रिपोर्टिंग डिसाईड करायला पाहिजे आणि ॲथॉरिटी पण त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, डिसाईड केलं पाहिजे. ठीक आहे. विदाऊट ॲथॉरिटी आपलं कोणतंही काम कंप्लीट व्यवस्थित होत नाही. ठीक आहे. रिशेड्युलिंग इफ रिक्वायर्ड, जर रिक्वायर्ड असेल तर रिशेड्युलिंग पण करणं गरजेचं आहे. म्हणजे एखादं काम आपण इथंपर्यंत कंप्लीट झाले ना, परत तेच काम आणखीन तिथंपर्यंत आपण करायला हवं, म्हणजे रिशेड्युलिंग इफ रिक्वायर्ड. जर रिक्वायर्ड असेल तर रिशेड्युलिंग गरजेचं आहे. ठीक आहे. कन्फर्मिंग द ॲथॉरिटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, जी काय ॲथॉरिटी आहे आणि रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे बघा वर्कर्स, एम्प्लॉईज, त्यानंतर सुपरवायझर, त्यानंतरनं हेड ऑफ डिपार्टमेंट, त्यानंतरनं वेगळे त्याच्या खालचे जे काही म्हणजे मार्केटिंग सिस्टीम असेल तर मार्केटला ते किती खपलं तर मार्केट मध्ये जो जाणार आहे तर तो मार्केटिंगमधला असेल, किंवा जो कोणी तयार करणार आहे तर तो प्रोडक्शनमधला असेल, किंवा रॉ मटेरियल जो कोणी आणणार आहे तर तो रॉ मटेरियलमधला माणूस. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटचे जे काय आहेत तर त्याची ॲथॉरिटी आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कन्फर्म करणे गरजेचं आहे. प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे की जे काही ऑनलाईन लेक्चर्स होतात तर ते व्यवस्थितपणे बघणे, ऑनलाईन लेक्चर्समध्ये जे काही असाइनमेंट मिळतात तर ते व्यवस्थितपणे बघणे ही तुमची काय झाली, रिस्पॉन्सिबिलिटी झाली. आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी कंप्लीट करणे हे तुम्ही ते कंप्लीट केलं पाहिजे. ठीक आहे. तर प्लॅनिंग, डॉक्युमेंटेशन अँड प्रिपेरिंग फॉर्मॅट्स फॉर दॅट. ठीक आहे. मग डॉक्युमेंटेशन म्हणजे बघा आता कोणतं पण काम करतो तर प्रत्येक कामासाठी आपण काय करतो बघा, डॉक्युमेंटेशन करतो. मग प्लॅनिंग करायला हवं कशाचं, डॉक्युमेंटेशन असेल किंवा प्रिपेरिंग फॉर्मॅटचं पण काय केलं पाहिजे बघा, प्लॅनिंग केलं पाहिजे. त्यानंतर ना बघा काय नेक्स्ट रेडनेसेस फॉर एनी अनसर्टेनेट हॅपनिंग, म्हणजेच काय बघा की कोणतं पण अनसर्टेनेट हॅपनिंग झालं तर तिथं काय पाहिजे बघा, रेडनेसेस हवं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, प्लॅन ऑफ कम्युनिकेशन मेथडचं पण त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे बघा, प्लॅन करायला हवं. अरेंजमेंट फॉर मेजरिंग वर्क परफॉर्म अँड क्वालिटी ऑफ वर्क, मग वर्क परफॉर्मन्स आणि क्वालिटी ऑफ वर्क ह्याचं पण अरेंजमेंट तिथं काय केलं पाहिजे. म्हणजे जो काही वर्क आपण करणार आहे तर ते क्वालिटी ऑफ वर्क हवा आपला, आणि जो काही आपला वर्क परफॉर्मन्स आहे तर तो पण तिथं काय केला पाहिजे, मेजर करायला पाहिजे, त्याची अरेंजमेंट केली हवी. तर हे स्टेप वाईज प्रोसिजर आहेत कशाचे, आपले प्लॅनिंग आणि ॲक्टिव्हिटीचे हे काय आहेत बघा, स्टेप वाईज प्रोसिजर आहेत. क्वेश्चन पेपरला हे सगळे स्टेप्स तुम्हाला विचारले जाणार नाहीत कारण की हे MCQजमध्ये आहेत. त्यातले कोणते पण 4 विचारून ऑल ऑफ द अबाव किंवा एखादं विचारून त्यात वेगळा ऑप्शन घालू शकतात. असे क्वेश्चन पेपरला क्वेश्चन्स विचारू शकतात. त्यामुळे पॉईंट आणि त्याच्यामधले कोणते पॉईंट्स आहेत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. लक्षात आलं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं बघा, फर्स्ट म्हणजे आपण काय बघितलं बघा, ॲडव्हान्टेजेस बघितले कशाचे, प्लॅनिंग बाय सुपरवायझरचे ॲडव्हान्टेजेस बघितले. त्यानंतर लिमिटेशन्स बघितले, प्लॅनिंग बाय सुपरवायझरचेच लिमिटेशन्स बघितले. कॅरेस्टिक्स बघितले कशाचे, प्लॅनिंग बाय सुपरवायझरचेच कॅरेस्टिक्स बघितले, कारण की आपला हा पूर्ण चॅप्टर सुपरवायझर लेवलवरच आहे. ठीक आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन निडेड फॉर प्लॅनिंग ॲक्टिव्हिटी बघितली आणि स्टेप बाय प्रोसिजर बघितली आपण प्लॅनिंग ॲक्टिव्हिटीची. ठीक आहे. लक्षात आलं. हे सगळे पॉईंट्स आपण आता बघितलेले आहेत. लक्षात आले का बघा. याच्यामध्ये परत तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. तर आपला बघा हा पॉईंट इथं संपलेला आहे. ठीक आहे. थँक्यू.